साठी आपल्या समोर हरिभक्त परायण रोहिणीताई परांजपे ज्यांची आम्ही अगदी आतुरतेने वाट बघत आहोत। सर्वप्रथम ब्राह्मण संघ आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने रोहिणीताईंचं अगदी मनापासून स्वागत। आज त्यांचा विषय आहे संत मुक्ताई। हरिभक्त परायण माननीय सौ रोहिणीताई परांजपे यांचा सत्कार पद्मिनी वैद्य यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। आजच्या या कीर्तनासाठी तबला वादक म्हणून नितीन पंडित आणि हार्मोनियमवर साथ देणार आहेत अंकित कुंभार, जे गेले 7ही दिवस सगळेजण त्यांना अनुभवता आहात। तुमचं देखील खूप कौतुक आणि सगळ्यांच्या वतीने तुमचे शाब्दिक आभार। यानंतर खरं तर रोहिणीताई परांजपे नावातच ओळख आहे सगळी, अख्खा महाराष्ट्र ज्यांना ओळखतो त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते। ओळख खूप मोठी आहे। त्यांचं MA संगीतशास्त्रामध्ये झालेलं आहे SNDT युनिव्हर्सिटीमधून, MA मराठी पुणे युनिव्हर्सिटीमधून, कीर्तनशास्त्रामध्ये त्यांनी BA केलेलं आहे, पुणे युनिव्हर्सिटीमधनं BEd केलेलं आहे। अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे। हरिभक्त परायण कीर्तन कलाशेखर श्री नारायण बुवा काणे कोल्हापूर यांच्या त्या शिष्या आहेत। राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री नची आपमार्जने पुणे यांच्या देखील त्या कीर्तनामध्ये कीर्तन त्यांच्याकडनं त्या शिकलेल्या आहेत। आणि राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे पुणे यांना देखील त्या गुरुस्थानी मानतात। त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। यामध्ये अखिल भारतीय युवा नारदीय कीर्तन संमेलनामध्ये प्रथम क्रमांक त्यांनी प्राप्त केलेला आहे। श्री हरी कीर्तनोत्तेजक सभा पुणे यांच्या वतीने युवती कीर्तनकार तसेच कीर्तन चंद्रिका पुरस्कार प्राप्त त्यांना झालेला आहे। शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने युवा कला गौरव पुरस्कार प्राप्त त्यांना झाला आहे। उज्जैन येथे झालेल्या नारदीय कीर्तन संमेलनामध्ये कीर्तन रत्न या पदवीने त्यांना सन्मानित केलेलं आहे। महाराष्ट्रातल्या नारदीय आणि वारकरी या दोन्ही लोकप्रिय कीर्तन परंपरांची सेवा त्या देत असतात। झी टॉकीज, APP माझा या लोकप्रिय वाहिनींवर कीर्तनाचं सादरीकरण केलेलं आहे। वयाच्या 11व्या वर्षांपासून कीर्तन सेवेला प्रारंभ केलेला आहे आणि महाराष्ट्र तसेच अन्य राज्यांमध्ये कीर्तन सेवा त्यांनी केलेली आहे। अतिशय कीर्तन रत्न काय काय त्यांना पदव्या द्याव्यात असं सुंदर असं हे व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर उभं आहे। तर मी सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सेवेला सुरुवात करावी। धन्यवाद। हॅलो श्रीराम, हॅलो हॅलो रामकृष्ण हरी, द्या ना मॉनिटरला जरा थोडा पण। हॅलो 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 श्रीराम, वाढवा थोडासा। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सरस्वत्यै नमः। सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसान् राशिन्नाशयति विघ्नानां। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे
परमानन्दमाधवं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की बोला जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। बेस हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल 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 विनोद विहारी कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण क्या बात वाह गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर साग पग पद निध निध सा निध निध पग पग ध पग पग ग साग ग प पद निध ग प गोवर्धन धर वाह क्या बात है वाह 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 गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारे जय जय राम
हरी जय जय राम. थोडा द्या दादा रिवर्ब. क्या बात. हा शरणागत दिना चरणी रत करुणा दृष्टी निहारे जय जय राम. क्या बात है. वाह वाह. शरणागत दिना चरणी रत करुणा दृष्टी निहारी जय जय राम. जय जय राम. हरी जय जय राम. हरी जय जय राम. जय जय राम. जय जय राम. रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी. थोडं मोकळं सोडा दादा अजून. तिन्ही माईक आवाज मॉनिटरला द्या नाही तर पलीकडे देण्यापेक्षा. रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी. सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो. सुख झाले हो साजणी. माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा. तोहा विठ्ठल बरवा. तोहा विठ्ठल बरवा. बहुत सुकृतांची जोडी. बहुत वा वा. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली आवडी. तोहा विठ्ठल बरवा. तोहा विठ्ठल बरवा. तोहा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर. आ रखुमा देवीवर. बाप रखुमा देवीवर. तोहा विठ्ठल बरवा. तोहा विठ्ठल बरवा. तोहा विठ्ठल बरवा. तोहा माधव बरवा. तोहा माधव बरवा. तोहा विठ्ठल बरवा. तोहा विठ्ठल बरवा. तोहा विठ्ठल बरवा.
रघुपती राघव बोला पतित पावन सीताराम बोला बोला आवाज येऊ द्या तबल्याचा आवाज कमी झाला राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम सगळ्यांचा आवाज उद्या बोला हो रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 बोला राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की महारुद्र हनुमान की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की जय 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 रघुवीर समर्था मंगल मूर्ती मोरया जय जय रघुवीर समर्थ परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार करते नतमस्तक होते श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकार आलं की संदल जाईपर्यंत थांबायला लागेल जरा आपल्याला सगळ्यात सुरुवातीला नारायणगावच्या कीर्तनप्रेमी सर्व श्रोत्यांना मनापासून आज दिलगिरी व्यक्त करते कीर्तन सेवेला सुरुवात करायला माझ्याकडून विलंब झाला आपण सगळे 9 वाजता रोज इथे कीर्तन सुरू होतं नमनाचं पहिलं पद पण आज माझ्याकडून उशीर झाल्यामुळे सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांची क्षमा याचना करते संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबरायांच्या अभंगाच्या निरूपणाचा आधार घेऊन आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया विषय नियोजित आहे आपण सगळे उत्साही आहात दरवर्षीप्रमाणे अव्याहतपणे होऊ घातलेला हा कीर्तनाचा महोत्सव भगवान प्रभू रामचंद्रांच्या या जन्मोत्सवानिमित्त रामनवमी निमित्त दरवर्षी ब्राह्मण महासंघातर्फे श्रीराम मंदिराच्या या अतिशय सुंदर देखण्या आवारामध्ये आपण या कीर्तन महोत्सवासाठी उपस्थित राहता गेल्या वर्षीची सेवा आणि यावर्षीची सेवा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं दर्शन घेण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आलं यासाठी अवचट काकांचे आणि त्यांचे सर्व सहकारी आमच्या सर्व महिला मंडळ सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करते सगळ्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करते गेले 7 दिवस उद्या जन्मोत्सवाचा दिवस म्हणजे अंतिम दिवस आणि आजची उपांत्य दिवशीची कीर्तन सेवा असं आपण म्हणूया समारोपाच्या दिशेने उत्सव चालला आहे यंदाची रामनवमी काही जास्त उत्साहात आहे 22 जानेवारीनंतर भारतामध्ये जे काही रामनामाचं प्रेम सगळीकडे आपण पाहतोय सबंध भारतवर्ष नवे जगभरामध्ये आता भांडण करायची गरजच नाही आता एक गादीवर बसलाय तिकडे अयोध्येमध्ये आता हा आमचा तो तुमचा नाही हा एकच आपल्या सगळ्यांचा प्रभू राम रामो विग्रहवान धर्म असं वशिष्ठ मुनी म्हणायचे राम म्हणजे साक्षात धर्माची मूर्ती आहे राम हा साक्षात धर्म आहे मूर्तिमंत धर्म म्हणजे प्रभू रामचंद्र आहे त्यामुळे आता 22 जानेवारीला प्रतिष्ठित झालेत प्रभू 14 वर्षांचा वनवास संपवून जेव्हा अयोध्येमध्ये प्रभू आले तेव्हा अयोध्यावासियांनी दिवाळी साजरी केली आता 500 वर्षाचा वनवास संपवून सगळा इतिहास आपण जाणता बाबरी मशिदीचा तो 500 वर्षांचा इतिहास संपवून प्रभू सिंहासनावर पुन्हा प्रतिष्ठित झाले तर फक्त अयोध्येत नाही सगळ्या जगानं दिवाळी साजरी केली त्यात काय नवल सगळ्या जगाने दिवाळी साजरी केली हो त्यामुळे या वर्षीची रामनवमी हा उत्सव आपण सगळे सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावे या इतिहासाचे साक्षीदार आहोत याची देही याची डोळा आपण अयोध्येत नसाल गेला त्या दिवशी पण आपण सगळ्यांनी तो क्षण अनुभवला सगळ्यांनी तो क्षण साजरा केला आपण भाग्यवान आहोत जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली असं म्हटलंय
त्यामुळे नामदेव महाराजांची ही साधना अनेक संतांनी तुमच्या माझ्या जन्माचं सार्थक कशात आहे हे सांगून दिलं. आज स्वतःचं कल्याण करावं याकरता, स्वतःच्या जीवनाचं हित नेमकं कशात आहे हे सांगण्याकरता संतांनी पदोपदी प्रचंड कष्ट घेतले, धडपड केली. आणि समाजाला स्वतःचं हित कळावं याकरता प्रत्येक वेळी जेव्हा जमेल, जेव्हा साधेल तिथे सहज बोलणे, हित उपदेश करुनी सायास शिकविती या न्यायानी पदोपदी उपदेशाची भूमिका घेतली. आज निरूपणासाठी तुकोबारायांचा अभंग घेणार आहे, त्यामुळे थोडा वेळ यथाशक्ती यथामती निरूपण करण्याचा प्रयत्न करेन. आणि मग आपण नियोजित असलेल्या ब्रह्मचित्कला आदिशक्ती श्री मुक्ताबाईंच्या चरित्राकडे जाऊया. ग्रामदेवता आहे नारायणगावची. आदिशक्ती मुक्ताबाई आईसाहेबांच्या चरित्राचा आवेग किंवा आवाका खूप मोठा आहे. माझ्या अल्पकुवतीनुसार ते चरित्र आपल्यासमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. साथीसाठी उपस्थित असलेली मंडळी, आपण त्यांना जास्त आता 7 दिवसापासून ओळखताय, जाणताय, पण मला सांगायला आनंद होतो की ही मंडळी कीर्तन क्षेत्रपुरतीच मर्यादित नाही आहे, तर क्लासिकल लोकांना सुद्धा, शास्त्रीय संगीतामध्ये सुद्धा साथी करतात, सोलो परफॉर्मन्स करतायत. आणि एवढे 7 दिवस पूर्ण वेळ आपल्यासाठी ती इथं आलेली आहेत, म्हणून एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि दोन्ही भावंड माझी मला म्हणजे खूप आधीपासून ओळख असल्यामुळे, अंकित कुंभार भिवंडीकडचं हे व्यक्तिमत्व आहे. पुण्यामध्ये आपण सगळे तन्मय देवचक्के या सेलिब्रिटी आर्टिस्टला ओळखता. त्यांचे हे शिष्योत्तम, त्यांच्या सानिध्यात शिक्षण सुरू आहे, त्यामुळे मनापासून अंकित कुंभार यांना धन्यवाद देते. आणि तबल्याच्या साथीसाठी अगदी लहानपणापासून, म्हणजे मी म्हणेन माझ्या माहेरचं माणूस आहे. सातारचे पुसेगाव आमच्या रहिमतपूरजवळ गाव आहे, त्या गावचे नितीनदादा पंडित अगदी लहानपणापासून ओळख असल्यामुळे खूप सुंदर साथ आहे, खूप सुंदर वादन आहे. आणि तितकंच शांत माणसाचा स्वभाव आपल्या कलेत दिसतो असं म्हणतात की नाही. त्यामुळे अशी अतिशय छान 2 गुणी साथीदार मंडळी आम्हाला लाभलेली आहेत. आपण थांबूया थोडा वेळ आणि मग राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की. पंढरीनाथ महाराज की, राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की, महारुद्र हनुमान की जय जय रघुवीर. मी म्हटलं आवाजाची अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडून आहे. श्रोत्यांचा आवाज हा वक्त्यासाठी टॉनिक राहतं, त्यामुळे महिला वर्ग, मी नेहमी जसं सांगते, आपण सगळ्या क्षेत्रात पुढे आहोत. एसटीत सुद्धा सध्या आपणच आहोत, त्यामुळे जोरदार खणखणीत आवाज येऊ द्या बघणं. फक्त हा आमचा वर्ग. आणि यंदा महिलाच सगळ्या महोत्सव होता. गेल्या वर्षी पण उमेश काकांनी तोच घाट घातला होता, त्यामुळे उद्याची वारकरी कीर्तन सेवा पण आपल्याला गेल्या वर्षी कोणीतरी म्हणजे पुरुष कीर्तनकार होते, पण यंदा तेही सगळे 7च्या 7 दिवस महिलांच्यासाठी आरक्षित आहेत. आपले उमेदवार थोडे कमीच असतात असेही या बाजूचे, पण तरीसुद्धा आहेत ते उत्साही आहेत. जय जयकार ठणकावून कराल अशी याचना करते, अपेक्षा करते आपल्या सगळ्यांकडून. खणखणीत जय जयकार करा बरं. मी नेहमी म्हणते तसं, ज्याला आपण तरुण आहोत असं वाटतंय त्यांनी ताठ बसा. चपला आपल्या पायात आहेत थोड्या सरकवल्या बाजूला तरी काही हरकत नाही तिथल्या तिथे, आणि मस्त खणखणीत जय जयकार करा. आपला आवाज अयोध्येला पोहोचू द्या. नारायणगाववरून थेट अयोध्येत जाईल का? हो म्हणायचं बिंदास. म्हणजे कॉन्फिडन्स पाहिजे की नाही. अध्यात्मातला माणूस फार सध्या घाबरू नये. ज्यांनी बोलायला पाहिजे ते बोलत नाही आहेत, आणि नको ती कामं करणारी मंडळी उजळ माथ्याने फिरतायत समाजात. आम्ही चांगलं कथाकीर्तनाला येऊन बसतो, पण लो कॉन्फिडन्स आहे आमच्याकडे कायम. बोलायला पाहिजे, जिथे आवाज काढायला पाहिजे तिथे आवाज निघालाच पाहिजे. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की, महारुद्र हनुमान की, भारत माता की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. वा, काही मंडळी असं करतात, म्हणजे चालू द्या तुमचं, आम्ही आहोत पाठीशी.
पण इतकी सुंदर व्यवस्था, प्रकाश योजना, छान, सगळ्यांचे चेहरे उत्तम दिसतात शेवटपर्यंत, ते एक बरं असतं. नाहीतर काही ठिकाणी 2 तास जो काही प्रकाश पाडायचा आहे तो तुम्हीच पाडा, असा अनुभव आम्हाला मिळतो. पण छान उजेड आहे, सगळे छान दिसताय मला तुम्ही, त्यामुळे नाम घेताय हेही कळतंय, घेत नाही कोण हेही कळतंय. त्यामुळे मस्त भजन करू, मस्त नामस्मरण करू आणि उर्वरित असलेला माझ्या हातातला वेळ, कीर्तनाची जी निर्धारित वेळ आहे आपली, खरं तर आता सुरुवात व्हायला थोडा उशीर झाल्यामुळे थोडंसं पुढे मागे होतं, मागे नाही पुढेच जातं. पण आपण त्या मानसिकतेत बसलो म्हणजे मग बरं असतं, आधीच सांगून ठेवलेलं बरं असतं, म्हणजे मग माणूस त्या मानसिकतेत राहतो पुढे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा सर्वपरिचित असलेला 4 चरणांचा अत्युत्कृष्ट असा अभंग सेवेसाठी घेते आणि मग कथाभाग आपण बघूया. धनी सा ग म धनी धा आपुलिया हिता जो असे जागता, 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 आपुलिया हिता. क्या बात. जो असे जागता, धन्य माता पिता दयांची, धन्य माता पिता दयांची, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता. वाह. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयांचा हरीख वाटे देवा, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया. क्या बात आहे बा. वा वा. गीता भागवता करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता. आ
दानी तदानी नादिर दानी दानी तदानी नादिर दानी दानी तदानी नादिर दानी दानी तदानी दानी तदानी नादिर दानी दानी तदानी नादिर दानी दानी तदानी नादिर दानी दानी तदानी नादिर दानी दीम दीम तदीम दीम 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 तदीम दीम 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 तदीम दीम 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 तदीम दीम तदीम दीम तनननननन तारे तदानी दानी तदानी नादिर दानी दानी तदानी दानी तदानी नादिर दानी दानी तदानी नादिर दानी तुंदिर दानी नादिर दानी तुंदिर दानी नादिर दानी तुंदिर दानी नादिर दानी नादिर दानी तुंदिर दानी तुंदिर तदारे दानी तुंदिर तदारे दा तकड़ा तू तिरगिड धिकड़ा तू तिरगिड धादा गिड तक तिटक गदी गन दादा दादा दानी तदानी नादिर दानी दानी तदानी नादिर दानी दानी तदानी नादिर दा दीम दीम तदीम दीम 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 तदीम दीम तदीम दीम तनननननन तारे तदानी दानी तदानी नादिर दा दानी तदानी दानी तदानी दानी तदानी पंढरीनाथ भगवान की राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की बोला जय जय रघुवीर मंगलमूर्ती। संतश्रेष्ठ जगद्गुरु जगद्वंद्य संत शिरोमणी भागवत धर्म परंपरेच्या भागवत धर्म संप्रदायाच्या आणि मंदिराच्या कलशस्थानी विराजमान असणारे संतश्रेष्ठ तुकोबराय यांचा अत्युत्कृष्ट अशा सर्वांच्या परिचित असलेला गोड अभंग निरूपणाकरता घेतलाय। मी नेहमी म्हणते 4 चरणांचा अभंग 2 चरण असणाऱ्यांसाठी लिहिलाय, कारण 4 चरण असणाऱ्यांसाठी त्याचा काही उपयोगच नाही। पशुदेही नाही गती समर्थ रामदास स्वामी दासबोधात सांगतात, ऐसे सर्वत्र सांगती या नरदेहीच प्राप्ती परलोकाची। नाहीच आहे हो, मनुष्य जन्म दिला कशाला? अध्यात्मशास्त्रातली सर्वोत्कृष्ट पदवी आहे सच्चिदानंद, या पदवीला प्राप्त होण्याकरता मनुष्य देहाची प्राप्ती आम्हाला मिळाली। अत्यंत दुर्लभ असलेला मनुष्य देह भगवंतांनी आम्हाला दिला आणि तो देत असताना अव्यंग अवस्थेत दिला। अनंत उपकार परमेश्वराचे आम्हाला जीवन प्रदान केल्याबद्दल आहेतच। धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो, संतांनी सांगावं। जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया। आम्ही जन्म घेतला आणि भगवत कृपा प्राप्त केली। मानवी जीवनाचं इप्सित ध्येय हेच आहे आणि हे करत असताना ज्या मातीमध्ये आम्ही राहतो, ज्या समाजाने आम्हाला मोठं केलं, असा देव देश आणि धर्म या 3 गोष्टींबाबत आमची कृतज्ञता कितपत आहे हे प्रत्येकाने आपापल्या पातळीवर तपासून पाहायचं। नाहीतर मग आला आला प्राणी जन्मासी आला, जन्म झाला निसर्गाच्या नियमाप्रमाणे लहानाचे मोठे झालो, झाला झाला वाढला थोर झाला। निसर्गाच्या नियमाप्रमाणे आम्ही मोठे झालो, घर वाढलं, दारं वाढली, खाणारी तोंड वाढली, घरामध्ये शेती वाडी बैल काय सगळं सगळं परिवार आपतेष्ट सगळं जमवलं। पहिला पै गाठी मारून पैसा सगळा जमवून ठेवला सेविंगला, सगळं केलं फक्त प्रपंच करता। केला केला व्यापही सर्व केला आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला। सगळा व्याप केला आणि एक दिवस तिकडून तिकीट आलं, त्या दिवशी जायची वेळ आली। मग असं बापुडवाणं आणि व्यर्थ जगणं तुमच्या माझ्या नशिबी नको। आमचं जीवन असं तळपतं असावं, तेजस्वी असावं। बघा ना, संतांनी सुद्धा जन्म अशाच ठिकाणी घेतला। प्रतिभावंतांच्या महापुरुषांच्या संत सत्पुरुषांच्या जन्माच्या जागा सुद्धा निश्चित होत्या। त्यांनी जन्म कुठे घ्यायचं हे ठरलेलं होतं। तसं तुमच्या माझ्याही बाबतीत आहे। आपण कधी असा विचार करतो का की अमुकच गावात, अमुकच देशात, अमुकच समाजामध्ये, अमुकच आईवडिलांच्या पोटी माझा जन्म का झाला असेल?
अनंत कोट ब्रह्मांड नायकांनी एवढ्या मोठ्या सृष्टीच्या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये स्वतंत्र अस्तित्व म्हणून मला जन्माला घातलं, मग माझ्याकडून त्याची काहीतरी तर अपेक्षा असेल, काहीतरी तर त्याला वाटत असेल ना. पण ते सगळं बाजूला ठेवून आम्ही जर कायम मुडदूस चेहरे करून राहिलो किंवा नकारात्मकता जीवनामध्ये जर ठेवली तर त्याला ते आवडणार नाही. म्हणून जीवन सकारात्मकतेने भरलं जावं, भारलं जावं. निगेटिव्ह माणसं फार जवळपास कशी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, याची संतांनी काळजी घेतली बरं वेळोवेळी. कारण ज्यांच्या आयुष्यात नकार आहे की नाही ती माणसं समोरच्याच्याही जीवनामध्ये नकारच भरण्याचं काम करतात बघा तुम्ही. म्हणून मी नेहमी सांगते, कोरोनामध्ये आपण डिस्टन्स मेंटेन ठेवत होतो बघा, आहे की नाही, तसं जीवनामध्ये निगेटिव्हिटी ज्याच्याकडे आहे ना त्याच्यापासून थोडं 2 हात लांबच राहावं. संसारी माणसं एकमेकांना भेटतात, काय कसं काय तुमचं बरं चाललंय का असं पहिला माणूस विचारतो, पुढून उत्तर येतं काय चाललंय म्हणायचं, आता बरंच म्हणायचं. मग विचारणाऱ्याला इतकं बरं वाटतं म्हणजे आपलंच बिघडलंय असं काही नाही. हे चाचपणं चालू असतं बरं का. ते ट्रॅफिक जास्त वाढवतात म्हणून सुखदेवासे सांगावे, तिकडेच जे काही असेल ते. त्यामुळे या सगळ्या प्रपंचाच्या रहाट गाडग्यामध्ये, सगळ्या या धावपळीमध्ये, प्रवासामध्ये आयुष्यभर आम्ही धडपडतोय सुखासाठी. सुख मिळत नाही, नेमकं हित कशात आहे ते कळत नाही. संतांना माहिती होतं तुमचं माझं हित कशात आहे. बुडते हे जन न देखावे डोळा, येतो कळवणा म्हणून या. म्हणून धडपडले. माझे समर्थ रामदास स्वामी, घटिका गेली पळा गेली तास वाजे झणाना, अरे आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. संपलं आयुष्य, निघालं, आता तरी रामनाम घ्या, आता तरी. आपण म्हणतो बघू, आता नको, मग बघू, पुढे बघू. कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. प्रत्येकाकडे दुःख आहे. कोई तन दुखी कोई मन दुखी, कुणाचा मूडच लागत नाही कशात. कुणी शारीरिक आधिव्याधीने ग्रस्त आहे, कीर्तनाला येता का नको, उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही, अशी अवस्था आहे. मूडच लागत नाही हो, काय करायचं लक्षच लागत नाही कशात. कोई धन बिन रहत उदास. प्रत्येकाच्या दुःखी असण्याची कारणं वेगळी आहेत. मग सुखी कोण आहे? कबीरदास म्हणाले, थोडे थोडे सब दुखी सुखी हरी के दास. सगळे दुःखी आहेत, मग सुखी कोण आहे? सुखी हरी के दास, हरिदास. म्हणून सगळ्यात सुखाचा क्षण कुठला आहे तर भगवंतांची भक्ती करणं. म्हणून कीर्तनामधला आनंद जो आहे की नाही तो कुठेच नाही, जगात कुठेच नाही. बघा 1.5-2 तासाच्या वेळामध्ये आपण सगळेच माझ्यासह की प्रत्येक कीर्तनकारासह प्रत्येक श्रोता इथं येऊन चार्ज होतो. खरं आहे काय? खरं आहे की नाही सांगा. आपण 9 वाजल्यापासून इथे वाट पाहताय, रोज तळमळ लागते की चला आज कीर्तन, आज कीर्तन. म्हणजे आपोआप ती पावलं येतात इथे. मला सांगायला आवडेल, हुरहुर लागते. आता ती उद्या बघा संध्याकाळी आपल्याला जास्त जाणवेल की अरे संपला, उत्सव संपला. देव भेटत नाही असं कोण म्हणतं? ही त्याचीच प्रचिती आहे, ही हुरहुर लागणं या भेटीविषयीची. भेटसी केधवा माझी या जीवलगा असं नामदेव महाराज म्हणतात भगवंतांना. इतकी हुरहुर लागणं भगवंताशी किंवा या चांगल्या सत्संगतीची. मग इथे आल्यानंतर काय बदल काय होतो? इथं आल्यानंतर माणूस सगळं विसरतो. पहिली गोष्ट, माणूस आपलं वय सुद्धा विसरतो, देहभान विसरतो. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत तसो ही तुकोबऱ्यांची वाणी, असा आनंद मिळतो. कीर्तनामध्ये लोक डुलतात बरं का. म्हणजे पद्धत वेगळी असते काही काहींची. काही असे डुलतात, काही असे डुलतात. ब्रह्मानंदी टाळी लागते की नाही दोन्ही अर्थाने प्रत्येकाची. काहींनी टेकायची व्यवस्था सुरुवातीपासून केलेली असते, त्याकरता लागलीच टाळी तर. पण आपण सगळे इथे अगदी उत्साहाने बसलेला आहात. माझं काही म्हणणं नाही, टेकायचं असलं तरी टेकून बसा बरं का, काही म्हणणं नाही. आम्ही कीर्तनकार असं करतो, नारदांची गादी ना, मग नारदांचं काम काय इकडचं तिकडे तिकडचं इकडे. नारायणगावातला फार तर अनुभव मी साताऱ्याकडे जाऊन सांगेन माझ्या. पण काही नाही, आपण सगळे इतके उत्साहाने कीर्तन श्रवण करताय. इथं आल्यावर काय बदल होतो? कीर्तन चांग होय अंग हरिरूप तुकोबराय म्हणाले. इतकी सुंदर अनुभूती जीवनाला प्राप्त होते. आणि एक क्षण असा येतो की इथे आल्यानंतर पाय चौरंग होतात. खूप लक्ष देऊ नाही का? हात बिल्वपत्र होतात, डोळे समया होतात आणि हृदय सिंहासन बनून जातं. आणि त्या हृदय सिंहासनावर प्रभू राम कधी येऊन प्रतिष्ठित होतो आपल्याला कळत नाही. आणि आपण रामरूप होतो. मन हे
राम रंगी रंगले मन हे राम रंगी रंगले मन हे राम रंगी रंगले आत्मरंगी रंगले आत्मरंगी रंगले आत्मरंगी रंगले राम रंगी रंगले मन हे राम रंगी रंग. अशी अवस्था इथे आल्यानंतर होते या जागेवरती. मग इतकं हित संतांना कळलं म्हणून त्यांनी आम्हाला उत्सव दिले, परंपरा दिल्या, सण समारंभ दिले, सोहळे दिले. कारण रोजच्या धकाधकीच्या आयुष्याने आम्हाला काहीच नाही दिलं हो चांगलं. फक्त यातना, दुःख, मराठीत सांगायचं तर फ्रस्ट्रेशन, प्रचंड ताण, वैफल्य. वैतागलेलाच आहे माणूस कायम, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. मग नेमकं मी करू काय, माझं हित नेमकं कशात आहे हे न कळल्यामुळे भरकटलेपण येत आहे, संभ्रांत अवस्था येते. अशा संभ्रांत झालेल्या समाजाला तुकोबराय जागतेपणाचा संदेश देत आहेत. उपदेशपर अभंग आहेत. महाराज म्हणाले, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयांचिया. काय सुंदर वर्णन आहे का. महाराजांनी आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याला नाही धन्यता दिली, धन्यवाद दिलेत त्याच्या माता पित्यांना. कारण प्रतिभावंत व्यक्तींनी जन्म घेतला तो अशा आईवडिलांच्या कुशीमध्ये, ज्या मुशीमध्ये छत्रपती शिवप्रभूंनी जन्म कुठे घ्यायचा ठरलेलं होतं तिथे शहाजीराजे आणि जिजाऊ आऊसाहेबच हव्या होत्या. तुकोबरायांना बोल्होबा आणि आई कनकाई यांच्याच पोटी जन्माला यायचं होतं. त्यामुळे आई वडिलांनाच आधी धन्यता दिली तुकोबरायांनी. कारण जिथे जेथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती माऊलींची सगळ्यात सुंदर ओवी आहे. तेची येर अनुष्ठिती सामान्य सकल. त्यामुळे मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी असते ना. म्हणून तुकोबरायांनी आधी आई वडिलांना धन्यता देऊन टाकली. धन्य माता पिता तयांचिया. कारण आम्ही काय करायचं हे सर्वस्वी तुमच्या माझ्या माता पित्यांवर अवलंबून आहे. आमचा जीवन प्रवास कसा असेल. सध्या जागे पण नाहीये, आम्ही जागे आहोत. आपण म्हणू ताई आम्ही जागेच आहोत, कुठे आम्ही झोपलोय. पण मनाला आलेल्या मरगळीचं काय करता. एवढी वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून. हिंदू धर्मासाठी जो तो एकनिष्ठ धर्मनिष्ठ माणूस आहे तो लढतोय, आपापल्या परीने तो काम करतोय. पण समाजामध्ये अशी काही मरगळ आलेली माणसं आहेत की त्यांना देवाचं, धर्माचं आणि देशाचं कशाचंच काही पडलेलं नाहीये. मी भला, माझं घर भलं असे बघतात समोर. आपल्याकडे जुना कार्यक्रम चालायचा, आमची माती. बरोबर आहे म्हटलं, आमची माती आमचीच माणसं करतात, आहे की नाही. मराठी भाषा किती गोड आहे. आपण आपल्या माणसांचं नुकसान किती करतोय आपल्या वागण्यानी, आपल्या कर्तृत्वानी, आपल्या आचरणानी. म्हणून प्रभू रामांना समोर का ठेवायचं. आमचं हित हवं असेल, आम्ही जागृत अवस्थेमध्ये हवं असं वाटत असेल तर रामांचं वागणं, रामांचं बोलणं, रामांचा आचार, रामांचा विचार, प्रभू रामरायांचं व्रतस्थ जीवन, मर्यादा पुरुषोत्तम असलेलं जीवन काय. म्हणून ते धर्ममूर्ती, धर्माची तू मूर्ती. पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. तुकोबराय म्हणाले, धर्माची तू मूर्ती, परमेश्वरा तू धर्ममूर्ती आहेस. आणि म्हणून मी मगाशी म्हणाले की आमचं भाग्य आहे ते फक्त राम मंदिर नाही, आता ते राष्ट्राचं मंदिर आहे, राष्ट्र मंदिर आहे. आता कुणी घाबरायची खरं तर गरजच नाहीये. आपल्याला काही प्रचार प्रसार करायचा नाहीये कीर्तनामध्ये, पण मला एवढंच सांगायचंय की आपण सुरक्षित राहू, आपण आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहू, आपण आपला धर्म टिकवू. यासाठी जे जे करता येईल ते आपल्या हातून केलं गेलं पाहिजे. मग आता येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक नागरिक म्हणून जे आपल्याला करायचंय तेही योग्य विचारांतीच आपल्याला करावं लागेल की प्रभू रामराय, आमचा धर्म, आमचा देश, आमची संस्कृती, आमची सनातन वैदिक परंपरा हे सगळं टिकलं पाहिजे. कारण हेच नष्ट करायला अनेकांनी जीवाचं रान केलं. शेकडो वर्षांचा इतिहास आहे आपल्या या मायभूमीला. एक काळ असा होता इथल्या भूमीतनं सुवर्णाचा धूर निघायचा. कविवर्य दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी महाराष्ट्रभूषण वर्णन करतात. सोन्याचा कोठे धूर तर भारत खंडामध्ये. घराघरातनं जुनी माणसं सांगतात सुवर्णाचा धूर निघायचा इथे.
रत्नांच्या खाणी कोठे तर आर्यावर्तामध्ये, अमृताची वृष्टी कोठे तर हिंदुस्थानामध्ये, सोन्याचा कोठे धूर तर सोन्याचा कोठे धूर तर भारतखंडामध्ये, रत्नांच्या खाणी कोठे तर आर्यावर्तामध्ये, अमृताची वृष्टी कोठे तर हिंदुस्थानामध्ये, हे यश परक्यांनी गावे दारूवर भटकत यावे, अगदीच मोहून जावे, पहाया ती श्रीमंती एक काळ ऐसा होता, पहाया ती श्रीमंती एक काळ ऐसा होता, घेवोनी उत्कंठेने वाचावा गत इतिहास. तुमचं माझं काम काय आहे? भारताची परिस्थिती इतकी सुंदर होती, शेकडो वर्षांनी आम्ही तो काळ पुन्हा पाहतोय सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा. लोकांनी यावं, लुटून न्यावं, आम्ही करायचं काय? आम्ही त्यांचे पोवाडे गायचे की आमच्या सत्पुरुषांचं गुणगान गायचं? ऐका काय करायचं. इथल्या प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य काय आहे? तिवारी म्हणतात, घेवोनी उत्कंठेने वाचावा गत इतिहास, भिजवावी त्याची पाने सोडावा दीर्घोच्छ्वास, पूर्व दिव्यते जाणोनी भावे हो चित्ती उदास, ऐकोनी त्या त्या गोष्टी लक्षुनी आजची सृष्टी, अंतरात भावे कष्टी येती वच सहजची वदता, एक काळ ऐसा होता, येती वच सहजची वदता, एक काळ ऐसा होता. काय परिस्थिती होती हो. मग या सगळ्याची पार्श्वभूमी आम्हाला, आम्ही किती भाग्यवान आहोत, आम्ही किती सौभाग्य संपन्न माणसं आहोत. पण आम्ही नको त्यांचे गोडवे आजही गाणारी माणसं आपण समाजामध्ये पाहतो. काही जण तर म्हणतात इंग्रज अजून 50 वर्ष राहायला पाहिजे म्हणे, भारतात राहायला हवे होते. दृष्ट काढावी की नाही मीठ मोहऱ्यांनी. म्हणजे इतक्या लोकांनी बलिदान केलं, ते गेलं सगळं पाण्यात. सहज आम्ही बोलून जातो अजून इंग्रज राहायला पाहिजे होते 50 वर्ष. अशाही बुद्धिमत्तेची आज माणसं आहेत आमच्या आजूबाजूला. म्हणजे भरपूर सुधारणा झाल्या असत्या अजून. कशाचा आम्ही अहंकार करतो. परवा पुण्यामध्ये ट्रॅफिकमध्ये एक गाडी दिसली बरं का. त्या गाडीवर लिहिलं होतं, स्कॉर्पिओ होती, त्याच्यावर मागे लिहिलं होतं, भाऊंशी वाकडं स्मशानात लाकडं. काय आम्ही कुठे चाललो, कुठल्या थरावर, आणि काय वैचारिक अवस्था करून घेतली आहे स्वतःची. आम्ही रामकृष्ण यांच्या परंपरेतली माणसं आहोत. सूर्यचंद्र वंशाची परंपरा आहे या देशाला, आणि नको त्या गोष्टींचा अहंकार आम्ही करतो. बरं, चांगलं राहायचं नाही का? राहायचंच आहे. प्रपंची असावे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. उत्तमच